अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, समजूतदार व्यक्तीसोबत काही मिनिटे केलेली चर्चा ही हजारो पुस्तक वाचण्यासमान आहे. तुमचे मानसिक समाधानच तुमच्या शत्रूंना पराभूत करेल. स्वामींचे असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपले स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, पर्यावरण हाच खरा नारायण आहे. कर्तव्य हेच धर्म आहे, प्रेम हेच ईश्वर आहे, सेवा हीच पूजा आहे, सत्य हीच भक्ती आहे. देवाला हे नका सांगू की समस्या किती बिकट आहे, उलट समस्येला सांगा की तुमचा देव माझ्या जवळ आहे. प्रत्येकजण सांगतो की ईश्वर दिसत नाही, पण खरं तर हे आहे की संकटाच्या वेळी कोणीही साथ देत नाही, तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देवच आपल्याला साथ देत असतो. भय हे विश्वाच्या विपरीत असतं. जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपण देवाला हा संदेश पोहोचवतो की आपला त्याच्यावर विश्वास नाही. फळं लागल्यावर झाडाच्या फांद्या खाली वाकतात. जसं सज्जन लोक धन आणि ज्ञानप्राप्ती होतात, विनम्र होत असतात. सर्व स्वप्न त्याग कर, काहीतरी वेगळं करण्यासाठी. जसं रामाने बरंच काही गमावलं श्रीराम होण्यासाठी. प्रार्थना म्हणजे देवाला मनातलं सांगण्याचा, जाण्याचा सोपा मार्ग असतो. अपराध करून जो मौज करतो त्याला देव कधीच क्षमा करत नाही. माणसाने माणसाशी माणसासारखेच वागणे हीच खरी ईश्वर भक्ती आहे. विचार बदल, नशीब बदलेल. जेव्हा सर्व काही संपले असं वाटतं तेव्हाच ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वदा पाप बुद्धी नको रे. जेव्हा तू आमच्यासमोर येतोस ना, तेव्हा तू कोण आहेस? तू स्त्री आहे की पुरुष आहेस? तू गरीब आहे की श्रीमंत आहेस? रोगी आहेस की निरोगी आहेस? तू कोणत्या जाती धर्माचा आहेस? कोणत्या पंथाचा आहेस? तू काय आहेस हे पाहण्यापेक्षा तू इथवर आला आहेस हे आम्ही पाहत असतो. बाळा, आम्ही जवळ असलेले प्रत्येक जण कोणी सात्विक वृत्तीचे, कोणी राजस तर कोणी तामसी वृत्तीचे असले तरीही ते इथे शरण आले आहेत आणि म्हणून ते आमचे आहेत. प्रत्येकजण इथे आला की काही ना काही तरी कळतं, नकळत घेत असतो. ते प्रत्येकालाच त्या त्या वेळेला समजेल असेही नाही, परंतु तुझ्यापर्यंत ते पोहोचले जातच आणि तुला स्वतःला मधील दोष काढून टाकण्यास मदत मिळते. अपराध कोणते झाले असतील तर क्षमा याचना करून सुधारण्याची संधी इथे उपलब्ध होत असते. इथं घाई गडबड धावपळ चालत नाही, कारण इथे प्रत्येक पेशीवर काम होतं. इथे तुझ्या भोगांवरती स्वतः काम करत असतोस. कोणाचे भोग जास्तीचे, कोणाचे कमी, परंतु प्रत्येकजण इथे शुद्ध होत राहतो. जसे जसे शुद्धीकरण होत जाते तशा तशा पातळीवरती तुम्ही दिव्य परमशक्तीचे अनुभव घेत राहाल.
तुमच्या मनामध्ये असलेली खोल विचारशक्ती तुमच्या मनाची अस्वस्थता आणि त्यातून मनाची होणारी पक्की तयारी हीच तुमच्या पुढील जीवनाची पायरी ठरत असते. मनाची एकाग्रता ही ध्यान साधनेची गुरुकिल्ली आहे. देवाच्या दरबारात माणसाच्या सर्व कर्माचा जमा खर्च असतो. जसा विचार तसा जीवनाला आकार असतो. भगवंत माणसाच्या माध्यमातून जन्माला येत असतो. कर्माचे फळ मिळो अथवा ना मिळो, विद्वान पुरुष त्यामुळे दुःखी होत नाही. देवाचे अखंड नामस्मरण केल्याने संसार चांगला आणि परमात्म सांग होतो. जर एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही तर ती तुमच्यासाठी कधीच हिताची नव्हती असे समजून घ्या. चिंता चिता समान आहे. चिंता करणं सोडून दे. अतिचिंता ही चांगली नाही. जनी निंद ते सर्व सोडून द्यावे. जनी वंद ते सर्व भावे करावे. शुद्ध ज्याचा भाव असतो, दुरी नाही देव त्याला. देव त्याचा पाहत असतो. त्याला कुठल्या न कुठल्या रूपात मदत करत असतो. जसं जसं भय जवळ येईल तसं तसा त्याच्यावर हल्ला करा आणि त्याचा हा सर्वनाश करा. संकटात कुठेतरी संधी दडलेली असते. परमेश्वर विश्वरूपाने समोर आले आहे. शरीर रूपाने जवळ आहे. श्री स्वामी स्वरूपाने ते तुमच्या हृदयात आहे. ब्रह्माला आलेला प्रत्यक्ष आकार म्हणजे अहंकार. जनात पाहिजे अर्थ आणि मनात पाहिजे परमात्मा. जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो अख्खं जग जिंकेल. स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे इतरांना दोष देण्यासाठी तुम्हाला वेळच मिळणार नाही. व्यक्तिमत्व चांगलं नसेल तर सुंदर दिसण्यातच काही अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यापेक्षा आणि सुंदर असण्यापेक्षा ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. तुमच्या कर्मावर जर तुमची भक्ती असेल तरच तुमचं कर्म सार्थकी लागू शकतं. फूल उमललं की त्याच्या वासाने मधमाशी त्याच्या जवळ येते. अगदी तसंच तुमच्या गुणामुळे जग तुमचे गुणगान गाऊ लागतं. सार्थक आणि प्रभावी उपदेश तो आहे जो तुमच्या वाणीने नाही तर तुमच्या आचरणाने दिसतो. दुसऱ्यांच्या आध्यात्मिकतेचा मनापासून आदर करणारेच मनुष्यामध्ये आध्यात्मिकता उत्पन्न होतात. देवांकडून काही मागितल्यावर न मिळाल्यास नाराज होऊ नका, कारण देव तेच देत असतो जे तुम्हाला आवडतं. उलट देव तेच देतो जे तुमच्यासाठी नेहमी चांगलं असतं. देव आणि मन दिसत नाही म्हणूनच अनमोल आहेत. दूरवर आकाशात दिसणारी गोष्ट ही नेहमीच पृथ्वीवरून छोटीच दिसत असते. देवाची भक्ती आणि देवाची भीती या दोन्ही गोष्टी मानवाचा उद्धार. देव पण एक अशी पदवी आहे जी कमवलेली आहे, वारशाने मिळालेली ना. देव नेहमी कामात असतो, रूपात नाही. आणि त्याचं काम नेहमीच चांगलं असतं. कणाकणात देव आहे असं मानणारा त्याही गोष्टीला देव मानतो. जशी साधनेत वृत्ती होते तेवढी स्वतःची ओळख पटली जाते. आधीचा तो आणि आत्ताचा तो यात जमीन आसमानचा फरक पडतो. जसं साधनेत अनुभव घेतो तू एक नवीन दुनियाच इथं बसून पाहत असतोस, तेव्हाच तुला स्वतःच सांभाळून इतर जे स्वतःलाच अतिशहाणे मानतात, तुला भले मूर्ख मानत आहेत, त्यांना आता नीट अशी कशी वागणूक द्यावी, स्वतःच कुठं बांध घालून त्याच्यासोबत कसे वागावे हे बरोबर समजते. कारण फरकच पडत नाही तुला आता कसला. साधक हा बेधुंद असलाच पाहिजे. म्हणूनच लोक काय आणि असं का वागतात याचा फरक पडायलाच नको तुला.
इथं तुझं मन शांत नितळ बनत जातं. नको या स्वार्थी जगाचा भाग तू बनत राहू. आणि तुला मी वाहायला तिथं सोडणार नाही. तू वेगळा आहेस आणि तुझं वेगळेपण हे तू जग.